MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 1, Name Reaction with Mechanism and Application. The next reaction is Huizen 1,3-dipolar cycloaddition. The name reaction is 1,3-dipolar cycloaddition. This reaction is come from pericyclic reaction, is a Diels-Alder reaction. Then, what is 1,3-dipolar cycloaddition? The reaction of dipolarophiles with 1,3-dipoles that leads to the 5-membered heterocycle. Okay, reaction कोणामध्ये होणार आहे ही dipolarophiles with the 1,3-dipoles व dipolarophiles and 1,3-dipoles मध्ये आणि मिळणार प्रोडक्ट असणार आहे leads to the formation of the 5-membered heterocycle. 5-membered आपल्याला heterocyclic प्रोडक्ट हा मिळणार आहे. The azide alkyne whose cycloaddition is a 1,3-dipolar cycloaddition between azide and a terminal or internal alkyne to give a 1,2,3-triazole. Okay, azide alkyne. आता cycloaddition 1,3-polar cycloaddition जी आहे ती कोणाकोणाच्यात आहे? azide as a reactant, azide and terminal or internal alkyne. दुसरा रिएक्टंट आहे हा अल्काइन ट्रिपल बॉन्डेड किंवा डबल बॉन्डेड सुद्धा अल्किन किंवा अल्काइन टू गिव 1,2,3 ट्रायअझोल. 1,2,3 काय मिळणार आहे आपल्याला? ट्रायअझोल म्हणजे हेट्रोसायकलिक कंपाऊंड एक मिळणार आहे ॲज अ प्रोडक्ट. द 1,3-dipolar cycloaddition reaction like the Diels-Alder reaction is a 6pi electron pericyclic reaction, but it differs from the Diels-Alder reaction in that the 4pi component called 1,3-dipolar is a 3-atom unit containing at least one heteroatom and which is represented by the Vitonic octet structure. Okay, आता 1,3-dipolar cycloaddition reaction आहे ही लाईक Diels-Alder reaction टाईप आहे पण Diels-Alder reaction आहे इज अ 6pi इलेक्ट्रॉन पेरिसायकलिक. काय 6pi इलेक्ट्रॉन पेरिसायकलिक बट इट डिफर फ्रॉम द Diels-Alder reaction. पण ही डिफरंट आहे Diels-Alder reactionपेक्षा इन दॅट काय आहे 4 कंपोनंट 4pi कंपोनंट जो आहे इज कॉल्ड 1,3-dipole. त्याला काय म्हणतात? 1,3-dipole जो 4pi कंपोनंट आहे तो. आणि 3 इज अ 3-atom युनिट. त्याने काय आहे 3-atom युनिट कंटेनिंग ॲटलिस्ट वन हेट्रोॲटम. 3 ॲटमपैकी त्यातला एक ॲटम हा ॲटलिस्ट एक हेट्रोॲटम असला पाहिजे अँड विच इज रिप्रेझेंटेड बाय द्वितीयायनिक ऑक्टेट स्ट्रक्चर. आणि तो रिप्रेझेंट कसा केला जातो? द्वितीयायनिक ऑक्टेट स्ट्रक्चरने. ओके, Diels-Alder रिएक्शन सारखी आहे. पेरिसायकलिकमध्ये Diels-Alder रिएक्शन एक आहे त्याच्यासारखी ही रिएक्शन आहे पण एक्झॅक्ट तशी नाही. ओके, याच्यामध्ये काय काय आहे? 1,3-dipole 4pi कंपोनंट याच्यामध्ये 4pi इलेक्ट्रॉन आहेत. ओके, 1,3-dipole त्याच्यामध्ये 3 ॲटम असणार. त्याच्यातला एक ॲटम ॲटलिस्ट एक ॲटम तरी हेट्रोॲटम असायला पाहिजे आणि मिळणारा प्रोडक्ट हा 5-membered आपल्याला हेट्रोसायकलिक रिंग फॉर्ममध्ये मिळणार. द 2pi कंपोनंट हिअर कॉल्ड डायपोलारोफाईल. ओके, 4pi कंपोनंट आहे त्याला काय म्हणणार आपण? 1,3-dipole. आणि 2pi कंपोनंट जो आहे 2pi कंपोनंट म्हणजे त्याच्यामध्ये 2pi इलेक्ट्रॉन आहे, एक पाय बॉन्ड आहे, त्याला म्हणतात डायपोलारोफाईल. इज अ कंपाऊंड कंटेनिंग अ डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड. ह्याच्यामध्ये काय असेल? डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड म्हणजेच काय अल्किन असेल किंवा अल्काइन असेल. द प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन is a 5-membered heterocyclic compound. Okay,
मिळणारा प्रोडक्ट हा काय आहे 5 मेंबर्ड हेट्रोसायकलिक कंपाऊंड आहे. 4 पाय कंपोनंट असेल त्याला 1,3 डायपोल आणि जो 2 पाय कंपोनंट असेल तो त्याला काय म्हणणार डायपोलरोफाईल. दोन्ही पण काय आहेत रिॲक्टंटच आहेत 1,3 डायपोल आणि डायपोलरोफाईल. ओके. Then next, the number of 1,3 dipoles containing various combination of a carbon and heteroatom is possible and many of these have been made and their reaction will dipolorophile studied. आता 1,3 डायपोल्स ह्याच्यामध्ये काय आहे कार्बन ॲटम असेल हेट्रो ॲटम असतील. ओके. मग सांगितल्याप्रमाणे की ॲटलिस्ट 3 पैकी एक हेट्रो ॲटम असला पाहिजे. 3 ॲटम डायपोलरोफाईल 1,3 डायपोल्समध्ये 3 ॲटम असणार. 3 ॲटमपैकी एखादा काय असला पाहिजे ॲटलिस्ट 1 इज अ हेट्रो ॲटम. 3 डायपोल्स कंटेनिंग व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ कार्बन अँड हेट्रो ॲटम. कार्बन आणि हेट्रो ॲटमचं कॉम्बिनेशन इज पॉसिबल अँड मेनी ऑफ दिस हॅव बीन मेड अँड देअर रिॲक्शन विथ डायपोलरोफाईल स्टडीज. आणि त्याची रिॲक्शन कोणावर जाणार डायपोलरोफाईल स्टडी. ओके. सम 1,3 डायपोल्स सच ॲज अझाईड अँड डायअझोअल्केन आर रिलेटिव्हली स्टेबल आयसोलेबल कंपाऊंड. त्यातले काही जे आहेत 1,3 डायपोल कुठले कुठले अझाईड. आता अझाईडचं स्ट्रक्चर इथे दिलं आहे. सेकंडला आहे तो अझाईड आहे RN डबल बॉन्ड N डबल बॉन्ड N. Nवर पॉझिटिव्ह चार्ज आणि N परत सेकंड N आहे त्याला निगेटिव्ह चार्ज विथ +2 लोन पेअर. ह्याला काय म्हणणार द्विटर आयोनिक. ओके. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकाच ह्याच्यामध्ये असल्यामुळे एकाच मॉलिक्यूलमध्ये असल्यामुळे त्याला काय म्हणतात द्विटर आयोनिक कंपाऊंड. ओके. हा सेकंड काय अझाईड आणि दुसरा काय सांगितला डायअझो अल्केन. सेकंड इज डायअझो अल्केन. तो लास्टला आहे 3rd नंबरला डायग्राममध्ये RCH निगेटिव्ह चार्ज देन सिंगल बॉन्ड N ट्रिपल बॉन्ड N. त्याच्यावर पण CHवर निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय द्विटर आयोनिक कंपाऊंड आहे. फर्स्टमध्ये पण बघितलं तर 1,3 डायपोल कुठला आहे नायट्रिल ऑक्साईड. त्याच्यावर पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकाच मॉलिक्यूलमध्ये त्याला त्यामुळे काय आता द्विटर आयोनिक कंपाऊंड. ओके. आर रिलेटिव्हली स्टेबल. हे काय आहेत स्टेबल आहेत. अझाईड डायअझो अल्केन हे काय आहेत स्टेबल आहेत. आणि आयसोलेबल. आयसोलेबल म्हणजे एकासारखे दिसतात. स्टेबल आणि आयसोलेबल कंपाऊंड आहेत. ओके. ह्याचं टिपिकल एक्झाम्पल इज वेल नोन रिॲक्शन बिटवीन ओझोन अँड अल्कीन टू गिव्ह द ओझोनाइड and formed by the rearrangement of the initial form cycloadduct, and the ozonide can be broken down under the reducing or oxidizing condition to give 2 carbonyl compound. ज्यासाठी पण टिपिकल आपण एक्झाम्पल घेतलं तर ह्याचं ओझोनचं आहे. ओझोन रिॲक्शन कोणाकोणाचं ते तर ओझोन आणि अल्किनमध्ये रिॲक्शन झाली की ओझोनाइड कंपाऊंड फॉर्म होतो. फॉर्म बाय द कसं तर रिअरेंजमेंट ऑफ इनिशियली फॉर्म सायक्लोअडक्ट. ओके. Then cycloaddition is thought to occur by the concerted process, and because the stereochemistry is E or Z of the alkene dipolorophile is mentioned is a transorsis in the cycloadduct is a stereospecific accept आहे त्यामुळे ओके. ह्याच्यामध्ये सिस किंवा ट्रान्स पण आपल्याला मिळू शकतो EZ. Then like many other pericyclic reaction, the regio and stereoselectives of 1,3 dipolar cycloaddition reaction, although often very good and can vary considerably. Both steric and electronic factor influence the selectively and it's difficult to make the prediction using Formitor orbital theory. Okay. Then next reaction. आता रिॲक्शनमध्ये 1,3 डायपोल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो अझाईड किंवा डायझो अल्किन. फॉर एक्झाम्पलसाठी ते A2 A1 A2 फॉर एक्झाम्पलसाठी घेतलं आहे. आणि सेकंड इज काय डायपोलरोफाईल्स इज अ
2 पाय कंपोनंट म्हणजे 2 पाय इलेक्ट्रॉन आहेत आणि हा 1,3 डायपोल इज अ 4 पाय कंपोनंट. 4 का? कारण की 2 डबल बॉन्ड आहेत म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत, 4 पाय कंपोनंट. आणि थर्मल कंडिशन अँड द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट इज ओके. हेटेरोसायकलिक रिंग आपल्याला मिळणार. आता फर्स्टमध्ये काय त्यांनी ट्रान्स एक दाखवलं आहे, R1 आणि R2 इज अपोजिट टू इच अदर. सो फर्स्टमध्ये आपल्याला एक ट्रान्स अल्किन दाखवलं आहे आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे, A1 A2 ॲज अ रिॲक्टंट म्हणून एक्झाम्पलसाठी घेतलं आहे. आणि सेकंडमध्ये आपल्याला अल्काईन म्हणजे आपण ह्याच्यात सांगितलं थेरीमध्ये सांगितलं अल्किन किंवा अल्काईन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डेड आपण डायपोलरोफाईल यूज करू शकतो. तसंच बस फर्स्ट याला आपण अल्किन डबल बॉन्डेड घेतला आणि सेकंडला आपण ट्रिपल बॉन्डेड डायपोलरोफाईल घेतला. थर्मल कंडिशन फॉर्मेशन ऑफ अ हेटेरोसायकलिक रिंग. देन मेकॅनिझम इज व्हेरी सिम्पल. पहिल्यांदा काय होणार, आता इथे काय घेतला 1,3 डायपोल्स ॲज अ अझाईड. ओके, 4 पाय कंपोनंट कारण 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत, 2 डबल बॉन्ड आहेत म्हणजे 4 पाय इलेक्ट्रॉन आहेत. आणि आता इथे अल्किन घेतला आहे. ओके, डबल बॉन्डेड अल्किन 2 पाय कंपोनंट. काय होणार, पहिल्यांदा निगेटिव्ह चार्ज इज अटॅच टू द कार्बन अँड डबल बॉन्डेड कार्बन शिफ्ट टू द नायट्रोजन. ओके, आणि 1 पाय बॉन्ड इज शिफ्टेड टू द नायट्रोजन. म्हणजे सगळेच काय झाले, स्टॅबिलाइज झाले. अँड फॉर्मेशन ऑफ द हेटेरोसायकलिक कंपाऊंड 1 2 3 ट्राय अझोल. ओके, व्हेरी सिम्पल मेकॅनिझम. निगेटिव्ह चार्ज फक्त कार्बनवर अटॅक करायचा. अटॅक केल्यानंतर जो डबल बॉन्ड कार्बनवरती आहे ओके तो फक्त शिफ्ट करायचा नायट्रोजनवर आणि नंतर नायट्रोजनवर आल्यावर तिथला एन डबल बॉन्ड एन मधला एक बॉन्ड आहे तो फक्त परत मधल्या नायट्रोजनवरती शिफ्ट करायचा. एवढीच ती रिॲक्शन आहे. व्हेरी सिम्पल रिॲक्शन. द नेक्स्ट पार्ट इज द ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन पण सोपे आहेत. पहिल्यांदा काय घेतलं आहे, फर्स्टमध्ये अल्काईन घेतलं आहे ट्रिपल बॉन्डेड. ओके, ट्रिपल बॉन्डेड अल्काईन आहे. आणि सेकंडमध्ये सेकंड म्हणजे सेकंड रिॲक्टंट ॲज अ अझाईड आहे. आणि फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट 1 2 3 ट्रायझोल. काय आहे, फक्त निगेटिव्ह चार्ज जे आहेत आता नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज अटॅक टू द कार्बन आणि तिथला जो बॉन्ड आहे एक शिफ्ट तो परत नायट्रोजनवर शिफ्ट करायचा. सेम मेकॅनिझम. सेकंडमध्ये सुद्धा तसंच आहे, फक्त नायट्रोजनवरचा निगेटिव्ह अटॅक करायचा कार्बनवर. आता इथे काय होणार, सेकंडमध्ये निगेटिव्ह चार्ज अटॅक करणार नायट्रोजनवर. नायट्रोजनवरतीच इकडे जो रिॲक्टंटमध्ये 2 नायट्रोजन आहेत फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये तो नायट्रोजनवरचा निगेटिव्ह चार्ज अटॅक करणार आणि तिथला बॉन्ड फक्त ह्या नायट्रोजनवरती शिफ्ट होणार. म्हणजे 1 2 3 4 टेट्राझोल फॉर्मेशन होईल. ओके, देन थर्ड एक्झाम्पलमध्ये सुद्धा तेच आहे. निगेटिव्हचा अटॅक टू द कार्बनचा परत बॉन्ड शिफ्ट होऊन इकडे फॉर्म 1 2 3 ट्रायझोल फॉर्मेशन ॲज अ प्रोडक्ट. फिफ्थमध्ये सुद्धा सेम तेच फॉर्मेशन होणार आहे. एकदम सोपं मेकॅनिझम आहे, फक्त आहे त्या मॉलिक्युलला जॉईन करायचं आहे, बाकी काही नाही आहे त्याच्यामध्ये. काही लॉस होणार नाही आहे किंवा काही नाही. थर्मललाही कंडिशन जाते, काही लॉस होणार नाही. फक्त आहे ते मॉलिक्युल रिअरेंज करायचे आणि ते फक्त नायट्रोजनचा अटॅक दाखवून कार्बनवरचा बॉन्ड शिफ्ट करायचा आहे, बाकी काही त्याच्यामध्ये नाही. त्याचे मेकॅनिझम ट्राय करा, सिम्पल रिॲक्शन आहे. थँक्यू.